नमस्कार मंडळी अँड गुड मॉर्निंग. सो छान दिवसाची सुरुवात तर झालेली आहे आणि आजचा प्लॅनिंग आहे की आज मला क्लीन करायची आहे बाल्कनी. सो बाल्कनीमध्ये छान झाडं लावायची आहे आणि मी एक ॲमेझॉनवर छोटीशी तुळससुद्धा बघितलेली आहे, तीसुद्धा मला ऑर्डर करायची आहे. सो थोडक्यात काय तर बाल्कनी आहे ती छान सजवायची आहे, थोडासा मेकओव्हर करायचा आहे. पण त्याची सुरुवात तर पहिल्यांदा क्लिनिंगपासून होणार आहे, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर मी क्लिनिंग करणार आहे. सो आजचं माझं प्लॅनिंग आहे क्लिनिंग करायचं. सो तुम्ही आत्ता ही जी बघताय ती आहे आमची छोटीशी बाल्कनी, जी मी आत्ता ठरवली आहे की ती छान क्लीन करायची, व्यवस्थित ठेवायची आहे, छान छान झाडं लावायची आहेत. सो तुम्ही बघताय की भरपूर झाडी अशी आहेत की ज्यांना फुलं वगैरे काहीच येत नाही आहेत, त्यामुळे मी काही झाडं आहेत ती आमच्या बिल्डिंगमध्येच खाली देणार आहे आणि जेवढी मला पाहिजे तेवढीच झाडं मी इथे ठेवणार आहे, म्हणजे छान बसायलासुद्धा जागा होईल आणि थोडीशी झाडंसुद्धा बाल्कनीमध्ये छान वाटतात. सो असा सगळा प्लॅनिंग आहे. पण त्याच्या आधी हे सगळं स्वच्छ करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय डेकोर करायचं आहे ते नंतर ठरवणार. पण सगळ्यात पहिल्यांदा बाल्कनी स्वच्छ करायचं आहे आणि खूप दिवसानंतर मला वेळ मिळाला आहे, कारण काही ना काही कारणांमुळे हे सगळं राहून जात होतं आणि मुद्दामून हे मी डिले केलेलं, कारण मला शांत वेळ पाहिजे होतं हे सगळं साफ करायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुद्रा जेव्हा दुसऱ्या कामामध्ये बिझी असेल किंवा ती झोपलेली असेल तेव्हा मी हे करायचं ठरवलेलं. सो अशा पद्धतीने एक दिवस मी सगळी झाडं आहेत ती रिकामी केली, जी झाडं मला पाहिजे तेवढीच ठेवली आणि बाकीची झाडं ज्यांना पाहिजे त्यांना देऊन टाकली. सो त्यानंतर तुम्ही बघताय खूप घाण झालेला आहे. सो ही फरशी असल्यामुळे पूर्ण त्याच्यावर मातीचा थर झालेला आहे. त्याचं कारण म्हणजे डीप क्लिनिंग व्हायचं नाही, कारण इथे आमचा डॉगी राहत होता, त्यामुळे मोस्टली फ्लोअरच क्लिनिंग करायचो. हे जे बाजूच्या फरशा वगैरे आहेत ते जास्त क्लिनिंग करणं होत नव्हतं. आणि आमचा डॉगी गेल्यानंतर ही बाल्कनी आम्ही 2 वेळा क्लीनसुद्धा करून घेतलेली, पण त्याचं डीप क्लिनिंग काही झालं नव्हतं. वरच्यावर फ्लोरिंग आहे ते क्लिनिंग केलेलं, पण मला जरा स्वच्छतेचं जास्तच असल्यामुळे मला स्वतःला हे बघवत नव्हतं, त्यामुळे मी स्वतः ठरवलं की हे मी स्वतः क्लीन करेन. आणि आत्ता मुद्रा झोपलेली आहे, दुपारची वेळ असल्यामुळे सगळी शांतता आहे, त्यामुळे मी हे काम करायला घेतलं आहे. सो मी असं ठरवलं की आजच्या दिवसातच ही बाल्कनी आहे ती स्वच्छ करायची आहे, म्हणजे सकाळ संध्याकाळ थोडंसं बसता येईल, मुद्रासुद्धा इथे बसून खेळू शकते. सो आजच्या आज हे मी कंप्लीट करणार आहे. आणि तुम्ही समोर बघत असाल तर भरपूर धूळ निघते आहे, कारण खूप दिवस झालं फक्त फ्लोरिंगच क्लीन व्हायचं, ह्या बाजूच्या फरशा क्लीन होत नव्हत्या, त्यामुळे जास्त धूळ बसलेली. आणि रोजच्या रोज ज्या आमच्याकडे काकी क्लिनिंगसाठी येतात त्या फ्लोरिंग झाडून पुसून रोज ठेवतात, त्यामुळे फ्लोरिंग जास्त क्लीन करण्याची मला गरज नाही वाटली. जेवढं क्लीन करायचं होतं तेवढं मी सगळं क्लीन केलं, स्वच्छ केलं. आणि आता फक्त इथे काही नवीन झाडं आणायची आहे, मला एक छोटीशी तुळससुद्धा आणायची आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या डेकोरच्या आहेत, त्यामुळे त्या मी हळूहळू करत राहीनच. पण क्लिनिंग हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं, कारण स्वच्छ असलं की आपण तिथे बसू शकतो, थोडा वेळ घालवू शकतो, पण तेच जर तिथे धूळ असेल, मळ असेल तर काही उपयोग होत नाही, त्यामुळे बाल्कनीमध्ये कोणीही जात नव्हतं. सो आत्ता हे सगळं स्वच्छ झालं आहे, त्यामुळे उद्यापासून छान इकडे ऊन घ्यायला, संध्याकाळच्या वेळी चहा प्यायला छान वाटेल. सो हे बघा फायनल रिझल्ट तुमच्या समोर आहे आणि मी मस्त सगळं स्वच्छ करून माझ्या पुढच्या कामांना आता जाते आहे. आणि ही जी बाल्कनी आहे जेव्हा मी डेकोर करेन तेव्हासुद्धा मी नक्की व्हिडिओ बनेन आणि तुम्हाला दाखवेन. जास्त काही डेकोर नाही, पण छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या ॲड करणार आहेत. सध्या एवढं क्लिनिंग झालेलं आहे. तर तुम्ही बघितलं असालच की छान मी बाल्कनी क्लीन केलेली आहे, सगळं क्लीन झालेलं आहे, स्वच्छ झालेलं आहे. आता फक्त थोडं थोडं डेकोर करायचं आहे मला आणि छान छान झाडं लावायची आहेत. पण त्याआधी आजचं जे काम होतं ते माझं कंप्लीट झालं आहे. आता मी चालली आहे जेवण बनवायला, कारण आत्ता वाजलेत 12 आणि मला 1-1:30च्या दरम्याने जेवण रेडी करायचं असतं, कारण मुद्राचा जेवणाचा टायमिंग असतो. सो आजचं जेवण बनवायचं प्लॅनिंग आहे की आज मी बनवणार आहे करी. सो आज मी बनवणार आहे व्हेज फिश करी म्हणू शकतो त्याला, कारण आज आहे वेनसडे, बुधवार आहे. आणि आज फिश मी श्रेयसला म्हणाले की आज फिश नको, कारण आज मूडसुद्धा नाही आहे फिश खायचा आणि मोस्टली मला जास्त फिश खायला आवडत नाही आणि त्याचं कामसुद्धा आहे. सो आज मी त्याला म्हणाले की आज मी काहीतरी वेगळं ट्राय करते ज्याची टेस्ट तुला फिशसारखीच लागेल. सो ही जी रेसिपी आहे ती मी इंस्टाग्रामवर बघितलेली, व्हेज फिश करी. सो ती आज मी ट्राय करणार आहे आणि माझ्यासोबत मी तुम्हालासुद्धा दाखवणार आहे की मी ही कशी बनवते. सो तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल किंवा नॉन व्हेजिटेरियन असाल आणि तुम्हाला फिश करीसारखं काहीतरी खायचं असेल
तर हा व्हेज ऑप्शन छान आहे, कारण ज्याचा मसाला आहे तो पूर्ण फिश करी सारखाच आहे, पण आतमध्ये फिश न घालता व्हेज आपण भाजी घालणार आहोत. ती काय घालणार आहोत आणि कशी बनवणार आहे ते मी तुम्हाला सोबत दाखवेन. तर सगळ्यात पहिल्यांदा आता मी किचनमध्ये चालली, पटापट तयारी करते आणि मग तुम्हाला दाखवते. सो हे बघा, आत्ता मी इथे फ्लॉवर आहे तो स्वच्छ करून घेणार आहे आणि त्यानंतर पटापट त्याची रेसिपी तुम्हाला. आता हे बघा, इथे मी व्हेज फिश करीची तयारी करून घेतली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा फ्लॉवर जो आहे तो असा बॉईल करून घेतलं, याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून घेतलंय. आता ह्याच्यामधलं पाणी काढलं की ते रेडी होणार. त्यानंतर वाटण जे बनवणार आहे ते आहे हे. सो मी जी व्हिडिओ बघितली होती त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं वाटण होतं, पण ह्याच्यामध्ये काही गोष्टी मी ॲड केल्या आहेत. जसं की त्यांनी कांदा ॲड केला नव्हता, तो मी अर्धा कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय एक, त्यानंतर लसूण घेतलेला आहे. ही आहेत तिरफळं जी माशाच्या म्हणजे फिश मध्ये टाकली जातात. त्यानंतर ओलं खोबरं घेतलंय. सो त्यांनी हिरवी मिरची सुद्धा सांगितलेली, सो तिखट हवं असेल तर हिरवी मिरची पण टाकू शकतो. सो मी मुद्राला सुद्धा भरवणार आहे, त्यामुळे मी हिरवी मिरची ॲड करत नाहीये, कारण नंतर मी लाल मिरची पावडर सुद्धा ॲड करणार आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा हे सगळं वाटण रेडी करते आणि मग पुढची कृती सांगते. पहिल्यांदा पातेल्यामध्ये मी एकदम थोडंसं तेल घेतलं आहे. त्यानंतर हे जे वाटण आत्ता रेडी केलं आहे ते घालते. फक्त ह्या वाटणामध्ये मी आत्ता कोथिंबीर घातलेली नाही आहे, सो कोथिंबीर असेल तर ती नक्की घालू शकतो. सो आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे अगदी थोडीशी हळद, त्यानंतर मिरची पावडर. जर मिरच्या असतील, सुक्या मिरच्या जर असतील तर त्या वाटणात टाकल्या तरीसुद्धा चालेल. सो मिरची पावडर टाकली आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि जेवढं आपल्याला पातळ हवी आहे आमटी तेवढं पाणी टाकायचं आहे. आणि त्यानंतर हे जे फ्लॉवर आहेत ते ह्याच्यामध्ये मी ॲड करते आणि छान ह्याला आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जेवढं पाणी हवं आहे तेवढं ॲड करायचं आहे आणि त्यानंतर उकळी काढायची आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ॲड करते आहे ही कोकमं. सो जर चिंच असेल तर चिंचेचं सुद्धा ऑप्शन आहे. सो कोकमा ॲड करते आणि छान 5-6 मिनटं ह्याला उकळून बघा. मस्त व्हेज फिश करी रेडी झालेली आहे. फ्लॉवर ऑलरेडी बॉईल करून घेतल्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आहे. फक्त वाटण आहे ते शिजेपर्यंत ठेवायचं आहे. आता आमटी रेडी झालेली आहे. दुपारच्या जेवणामध्ये आहे कारल्याची भाजी, भात रेडी आहे. त्यानंतर मगाशी जसं बनवलेली आहे ती आहे फिश करी, व्हेज फिश करी. आणि त्यानंतर आज नवीन ट्राय केलं आहे ते म्हणजे पडवळाचं काप बनवलेला आहे. सो अशा पद्धतीनं छान आजचा दुपारचा बेत झाला आणि आत्ता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि इथे मुद्रा मस्त पेंटिंग करते आहे. थोडंसं टी व्हीपासून आराम म्हणून मी तिला पेंटिंग करायला दिलं आहे आणि तिलासुद्धा हे आवडायला लागलं आहे. अशा पद्धतीने आजचा दिवस तर छान गेला आणि आय होप तुम्हाला सुद्धा आवडला असेल आमचा व्हिडिओ. तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. चला तर आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.